नमस्कार. आज आम्ही कर्याच रवा भाकरी आमगेल कोंकणी रेसिपी असा ब्रेकफास्ट रेसिपी करच्या एकदम मस्त इझी खूप इझी अशी ही कोंकणी रेसिपी आहे ती म्हणजे रवा भाकरी. कशी करायची चला बघूयात. हा बारीक रवा आहे, याला चिरोटी रवा असं म्हणतात. समजा हा नसेल तर आपला रेग्युलर जो रवा असतो तो मिक्सर मध्ये थोडासा बारीक करून घ्यायचा. 1 वाटी रवा घेतलाय. चवीपुरतं आपल्याला मीठ आणि 1 वाटी दही घालायचंय. मग ह्याच्यामध्ये बारीक किसलेलं गाजर, मग ह्याच्यात घालायचा आहे कांदा, छान मोठा कांदा बारीक चिरून. मग ह्याच्यात थोडंसं जिरं घालायचं, तीळ भरपूर, बारीक चिरलेला कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, तिखट कसं आवडतं त्याप्रमाणे, आणि भरपूर कोथिंबीर. आणि हे सगळं छान आपण मिक्स करूया रव्याबरोबर. पाणी घालायची गरज नाही, कारण कांदा गाजर ह्याच्यात सुद्धा पाण्याचा अंश असतो, त्यामुळे छान एकजीव होतं. जेव्हा हा रवा फुलतो आणि खूप जर घट्ट वाटलं तर नावाला पाणी घालायचं, म्हणजे एक पाण्याचा हपका मारला तरी चालेल. घट्ट मळून ह्याला ठेवायचं. हा रवा सगळं दह्यातलं पाणी कांद्यातलं पाणी शोषून घेईल आणि मग एक 10 मिनिटांनी आपण ही रवा भाकरी करायला घ्यायची. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बीट किसून घालू शकता, बारीक चिरलेले बीन्स घालू शकता, स्वीट कॉर्न, मटार, तुम्हाला आवडते ती भाजी ह्याच्यामध्ये किसून घातली तर छान लागते. मुळा सुद्धा घातला ना छान लागते, दुधी भोपळा घातला छान लागते. तर तुमच्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असतील आणि आवडत असतील त्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. खूप सुंदर लागते ही रवा भाकरी. आता 10 मिनिटं झालेली आहेत. थोडंसं तेल पहिला फर्स्ट टाइमच लावून घ्यायचं, नंतर काय लावायची गरज नाहीये. केळीचं पान असेल तर केळीच्या पानावर घ्या, नाही तर तुमच्याकडे सिलिकॉन शीट असेल तर त्याच्यावर थापा. पान असलेलं जास्त बरं, किंवा डायरेक्ट तव्यावर थापलं तरी चालेल. आणि आता काय करायचं, हे बघा, आता हे रवा मिक्स झाल्यावरती म्हणजे सगळं दही घेतल्यावर हे थोडंसं घट्ट होतं. अशा वेळेला काय करायचं, थोडंसं पाण्याचा हपका घ्यायचा ह्याच्यावर, थोडं हाताला असं सैल व्हायला पाहिजे. हे बघा, असं झालं की छान ही रवा भाकरी ह्याच्यावर थापून घ्यायची. इथं भिडाचा तवा मी ऑलरेडी गरम करायला ठेवलाय आणि ह्याच्यावर थोडंसं पाणी मारते. आणि आता ही आपली जी कांदा भाकरी आहे, ही रवा भाकरी, ही अशी पसरवायची. आता इथं सुद्धा तुम्ही हाताने असं जरासं दाबलं ना तर ती तव्याला चिकटते. आणि मग हा असं पान काढून टाकायचं. ही छान ह्याच्यामध्ये थोडंसं हवं तर बाजूनी तेल घाला आणि ह्याला झाकण लावून मीडियम गॅसवर भाजायला ठेवा. थोडंसं तेल, ह्या साईड असं छान खरपूस भाजलं की नाही,
यम्मी अशी ही रवा भाकरी तयार आहे. तुम्ही बघू शकता की इतकी पातळ आपल्याला काढायची, ही लक्षात ठेवा. खूप जाड नाही काढायची, अशी पातळ काढायची म्हणजे ती लवकर भाजते. आणि भरपूर कांदा, हे बघा केवढा कांदा गाजर सगळं असं माल ह्याच्यामध्ये भरलाय. त्याच्यामुळं काय होतं की रव्याचं प्रमाण कमी आणि भाज्या बाकीचं सगळं जो माल मसाला आहे तो भरपूर घातला ना, तीळ वगैरे, यम्मी लागते. आणि ही मस्तपैकी अशी आ हा 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 दह्यासोबत यम्मी. लल्लन टॉप मस्त रेसिपी आहे. झटपट बनते, खायला टेस्टी लागते. नक्की करून बघा ब्रेकफास्टसाठी किंवा रात्रीच्या स्नॅक्ससाठी. नक्की आवडणार. किटी पार्टीसाठी सुद्धा हा मेन्यू खूप मस्त आहे, एकदम झटपट होणारा. करा आणि कसं झालं ते सांगायला अजिबात विसरू नका. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा मास्टर रेसिपीजला.